आणि शुभ सकाळ मंडळी, तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मंडळी, आज गणपतीचा दुसरा दिवस आहे. आज सगळीकडे आनंदमय आणि भक्तिमय वातावरण आहे आणि आज काहीशे गणपती जाणार आहेत आमच्या वाडीतले. मंडळी, सकाळच्या वाजलेत 11. आम्ही चहा वगैरे पिलं आणि आता बाहेर आलो. तर थोड्या वेळात आम्ही वाडीतले सर्व गणपती बघायला चाललो आहे. मंडळी, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतो. अतिशय छान आणि प्रसन्न वाटते. गावाकडे येण्याची हीच एक मजा असते. तर मंडळी, आता आपण जाऊया गणपती बघायला. सुरुवात करूया निलेशांच्या घराकडून, कारण की तिकडून आपलं पहिला घर लागतोय. आता जाऊयात आपण निलेशांच्या घरी, त्यांचा बाप्पाचं प्रथम दर्शन घेऊया. हे आपलं घर आहे. ही मूर्ती माझगाववरून आणलेली आहे. अतिशय सुंदर आहे आणि डायमंड वर्क वगैरे केलेलं आहे. हे घरी केलेले डायमंड वर्क आहेत आणि हा जो बॅकग्राऊंड बघताय हे स्वतः पेंट केलेले आहेत. अतिशय सुंदर बॅकग्राऊंड बनवलेलं आहे. अतिशय सुंदर पेंटिंग. कोणी बनवली पेंटिंग? ती बॅकग्राऊंडची यांनी बनवली पेंटिंग बघा. देवी. हां हां हां. चौथ्या पाचव्या दिवस त्याला गौरी पूजन. आणि हे बनवलेले टोपले आणि हे बनवून झालेले आहे ना. तर आपण आले उमेशांच्या घरी आणि हा आहे आमचा गणपती. दोन्ही घरातले गणपती बघून झाले. सूरज यांच्या घरी. तर मंडळी, हा उत्तम जाधव यांचा गणपती आहे. साधारण 5.7 फुटाचा हा गणपती आहे. अतिशय सुंदर असं डायमंड वर्क सुद्धा केलेलं आहे. आमच्या वाडीतील सर्वात मोठा गणपती म्हटलं तर हाच आहे. आणि हे आमचे उत्तम जाधव. नमस्कार. नमस्कार. हे 3 भावांचा मिळून गणपती करतात. आता तुम्हाला आम्ही आमच्या घरातला गणपती दाखवतो. कुठे आमच्या घरातला गणपती. 4.5 फुटाचा आमचा गणपती. आणि आमच्या घरात जेवणाची लगबग चालू आहे बघा. आई आमचे जेवण बनवतात. चपाती आहे. चपाती. बंड चपात्या करता का? जेवण बनवायला शिकते. शिका. मंडळी, तुम्हाला आमच्या वाडीतल्या गणपती तर दाखवतच आहोत. सोबत आमची सुंदर अशी जाधववाडी सुद्धा तुम्हाला दाखवतोय. हे आमचे भाव आहे. आमची जाधववाडी त्यातले सुंदर अशी घरं.
काय करता हा आमच्या बंड्याचा गणपती. मूर्ती अतिशय सुंदर आहे. डेकोरेशन पण छान केलं आहे यांनी. तर आपण आलोय महेश जाधव यांच्या घरी. मूर्ती अतिशय छान आहे. ही मूर्ती वेंगुर्ल्यातून आलेली आहे. गेल्या वर्षी आपली जी मूर्ती आणलेली ना त्यांच्यासोबत त्याच वर्कशॉपमध्ये. आपण आलो अक्षय यांच्या घरी त्यांचे गणपती बघूया. आजी आणि टोपल्या विणतात. हा आहे बापू जाधव यांचा गणपती. आणि हे घर आहे ममता जाधव यांचं. आणि आता आपण जाऊयात गावचे पोलीस पाटील यांच्या घरी. सोला इकडे काम करता काहीतरी. जाऊया आपण त्यांच्या घरी गणपती बघायला. अतिशय सुंदर मूर्ती वाटते. गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर आहे आणि नजर सुद्धा खूप छान वाटते. यावर छोटंसं डायमंड वर्क सुद्धा केलेलं आहे. आता आपण जाऊया गौरवच्या घराकडे. त्यांचा गणपती बघूया. गणपतीची अतिशय सुंदर मूर्ती आहे. छोटी आहे पण खूप छान आहे. एक बाजूला शंकर, एक बाजूला पार्वती आणि मध्ये गणपती आहे. आता आपण जाऊया दीपक जाधव यांच्या घरी. दीपक जाधव यांचा गणपती आहे. गणपती आगमनाला आपण हा एक सुद्धा गणपती आणला होता वजराटीवरून. बाहेर तिकडे मंडळी. आता वाडीतले आपले सगळे गणपती बघून झालेले आहेत. साधारणतः 11 गणपती आहेत आपल्या वाडीमध्ये. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.